evening, my dear students. Good evening, all of you. Today, Friday, the 3rd September 2021, and today, in our English online class, we will study the story which is given on page number 10. We will read the story. It is given on page number 10, 11, 12, and 13. So, please open your textbook, page number 10. 1.3 Little Girls Wiser Than Old People. The name of the story is Little Girls Wiser Than the Old People. लिटिल गर्ल्स म्हणजे छोट्या मुली ह्या ओल्ड पीपल म्हणजे वयस्कर लोक यांच्यापेक्षाही वायझर आहेत, म्हणजे हुशार आहेत किंवा समजदार आहेत. या गोष्टीतल्या दोन छोट्या मुली आहेत ज्या मोठ्यांपेक्षाही समजदार आहेत. आधी मी वाचते. सर्वांनी पुस्तकातून बोट फिरवायचे. पेज नंबर 10. Count Lev Nikolaevich Tolstoy or Leo Tolstoy was one of the greatest authors of all time. He authored many novels, short stories, and philosophical works. His ideas on non-violence have influenced great men like Mahatma Gandhi and Martin Luther King. Junior Tolstoy wrote many stories for children. This is one of them. However, this has a message for grown-ups too. आता इथे ही जी गोष्ट लिहिली आहे त्या गोष्टीचा जो लेखक आहे त्याची थोडीशी ओळख करून दिलेली आहे. लेखक आहे लिओ टॉलस्टॉय. त्यांचं पूर्ण नाव आहे काउंट लेव निकोलेविच टॉलस्टॉय. ओके. आणि त्यांना लिओ टॉलस्टॉय असं सुद्धा म्हटले जाते. वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाईम. त्यावेळचे ते एक महान असे लेखक होते. ही ऑथर्ड मेनी नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज अँड फिलॉसॉफिकल वर्क्स. त्यांनी भरपूर नॉवेल्स लिहिलेत, म्हणजे कादंबऱ्या लिहिल्या आहेत, छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत आणि दार्शनिक कामंसुद्धा केलेली आहेत. हिज आयडियाज ऑन non-violence have influenced great men like महात्मा गांधी. हे जे लेखक आहेत लिओ टॉलस्टॉय यांच्या ज्या संकल्पना किंवा त्यांचे जे विचार त्यांच्या पाठ्यपुस्तकातून दिसून येतात. नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसेचं जे ते पुरस्कार करणारे लेखक आहेत. त्याचा प्रभाव आपले महान महात्मा गांधी, आपले जे राष्ट्रपिता होऊन गेले महात्मा गांधी आणि मार्टिन लुथर किंग यासारख्या महान व्यक्तींवर ह्या लिओ टॉलस्टॉय यांच्या पुस्तकातील किंवा त्यांच्या लेखणीतील अहिंसेचा अतिशय चांगला प्रभाव झाला होता आणि ते सुद्धा अहिंसावादी झाले होते. ज्युनियर टॉलस्टॉय रोट मेनी स्टोरीज फॉर चिल्ड्रन. आता हे त्यांचा जो मुलगा आहे ज्युनियर टॉलस्टॉय, त्यांचा जो मुलगा आहे लिओ टॉलस्टॉयचा, त्यांनी लहान मुलांसाठी खूप गोष्टी लिहिल्या आहेत. दिस इज वन ऑफ देम. तर त्यांनी लिहिलेल्या ह्या ज्या गोष्टी आहेत लिओ टॉलस्टॉय ह्यांनी लिहिलेल्या ह्या ज्या गोष्टी आहेत लहान मुलांच्या गोष्टी, त्यातील ही एक गोष्ट आपल्याला दिलेली आहे जी पुढच्या पेजवर सुरू होते. हावेवर दिस हॅज अ मेसेज फॉर ग्रोन अप्स टू. आणि तरीसुद्धा ही गोष्ट फक्त लहान मुलांची नसून त्यातून मोठ्यांना सुद्धा एक चांगला सल्ला देण्यात आलेला आहे.
आता खरी गोष्टीला सुरुवात होते पेज नंबर 11वर आणि पेज नंबर 10वर थोडासा लेखक परिचय दिला होता. तर पेज नंबर 11 पहा. लिटिल गर्ल्स वायझर देन ओल्ड पीपल, म्हणजे मोठ्या माणसांपेक्षा लहान मुली अधिक हुशार किंवा अधिक समंजस. इट वॉज ॲन अर्ली ईस्टर. In the yards lay snow and rills ran down the village. त्यावेळेस तो ईस्टरचा दिवस होता. ईस्टरचा दिवस म्हणजे ईस्टर हा एक सण असतो ख्रिस्ती बांधवांचा, जो अधिकतर एप्रिल महिन्यात येतो आणि तो संडेलाच असतो. ईस्टर संडे म्हणून ओळखला जातो. का हा ईस्टर संडेलाच असतो? तर तुम्ही ऐकून असाल की गुड फ्रायडेची तुम्हाला एप्रिलमध्ये सुट्टी असते. फ्रायडे म्हणजे शुक्रवार, ठीक आहे, आणि शुक्रवारीच तो गुड फ्रायडे येणार किंवा येतो. त्या गुड फ्रायडेच्या दिवशी ख्रिस्ती धर्माचे जे देव पूजले जातात किंवा त्यांना जास्त पूजा केली जाते किंवा त्यांना देव मानलं जातं, येशू ख्रिस्त ह्यांना त्या गुड फ्रायडेच्या दिवशी मारण्यात आले होते. दुष्ट लोकांकडून क्रूसवर टांगण्यात आले होते आणि त्यांना त्या क्रूसवर मरण आले होते. पण ते देव असल्यामुळे तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी त्यांचा पुन्हा जन्म होतो. पुन्हा ते जिवंत होतात. पुनर्जन्म होतो आणि त्यामुळे त्या संडेच्या दिवशी ईस्टर संडे हा आनंदाचा दिवस साजरा केला जातो. आणि शुक्रवारी गुड फ्रायडे हा दुःखाचा दिवस असतो. त्यावेळेस उपवास केला जातो, शोक केला जातो. आणि ईस्टरला येशू ख्रिस्तान पुन्हा जन्म झाला, जिवंत झाले. जन्म झाला म्हणजे पुन्हा ते जिवंत होतात, म्हणून तो आनंदाचा सण साजरा केला जातो. आता ह्या गोष्टीत तो ईस्टरचा दिवस असतो. त्या वर्षी ईस्टरचा सण लवकर आला होता. अंगणात बर्फ पडलं होतं, म्हणजे सगळीकडे अंगणात बर्फ पडलं होतं, कारण ईस्टरचा सण लवकर आला होता. म्हणजे एप्रिलमध्येच असतो तो. सकाळच्या वेळेस थोडी थंडी असते, धुकं असतं. अंगणात स्नो म्हणजे गारा पडलेल्या होत्या. अँड रील्स रॅन डाऊन द विलेज, आणि गावातून पाण्याचे ओढे वाहत होते. तुमच्या गावी पहा पाण्याचे ओढे असते, ते वाहत होते. अ लार्ज puddle had run down from a manure pile into a lane between two farms. आणि त्यामुळे सकाळची वेळ होती, पाण्यात हे धुकं पसरलं होतं, गारा पडल्या होत्या, गावचं दृश्य होतं. आणि एका शेणखताच्या ढिगाऱ्यातून एक मोठं डबकं दोन शेतामधल्या जाणाऱ्या अरुंद अशा बोळ्यातून ते मोठं डबकं वाहत जात होतं, ठीक आहे. अँड ॲट दिस puddle 2 girls, one older than the other. आता त्या डबक्याजवळ 2 मुली भेटल्या. एक थोडी मोठी होती दुसऱ्यापेक्षा. बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय देअर मदर्स इन न्यू क्लोथ्स. दोघींना त्यांच्या आईने नवीन कपडे घातले होते, कारण तो ईस्टरचा दिवस होता, सणाचा दिवस होता. द लिटिल गर्ल हॅड अ ब्लू ड्रेस. आता त्यांच्यामध्ये जी छोटी होती ना, तिने निळा ड्रेस घातला होता. अँड द एल्डर अ येल्लो वन विथ द डिझाईन. आणि ती थोडीशी मोठी जी होती तिने पिवळा ड्रेस, डिझाईनवाला, नक्षीवाला असा छान ड्रेस घातला होता. दोघींनी छान ड्रेस घातले होते.
Both had their heads wrapped in red kerchiefs. आता दोघींचे डोकं लाल रंगाच्या रुमालाने बांधले होते त्यांच्या आई. लाल रंगाचा रुमाल त्यांच्या डोक्याला बांधला होता. आफ्टर प्रेयर्स इन चर्च द टू गर्ल्स वेंट टू द पडल. तर त्या दोघी ख्रिश्चन किंवा ख्रिस्ती असल्यामुळे ईस्टर संडेला चर्चला गेल्या. तिथे प्रार्थना झाली आणि प्रार्थना संपल्यानंतर दोघी चर्चमधून बाहेर आल्या आणि त्या डबक्याजवळ गेल्या, पाण्याच्या डबक्याजवळ, कारण त्या छोट्या होत्या, त्यांना पाण्यात खेळायला खूप आवडायचं. ओके. वेअर दे शोड देअर न्यू गारमेंट्स टू ईच अदर. तिथे जाऊन त्यांनी एकमेकींना आपले नवीन नवीन कपडे दाखवले, कारण सण होता, नवीन कपडे घातले होते. तुम्ही सुद्धा दिवाळीला नवीन कपडे घालता की नाही? आणि आता पुढच्या आठवड्यात तुमचा आवडता कोण येत आहे? गणपती बाप्पा. त्या सणालाही तुम्ही नवीन कपडे घालता. तर त्या दोघींनी ईस्टर संडेला घातलेले नवीन कपडे एकमेकींना दाखवले. दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर. त्या दोघींना त्या पाण्यात डुबकी मारायची होती, खेळायचं होतं, मजा करायची होती. लहान होत्या त्या, त्यांना एवढं लक्षात येत नव्हतं की अरे बाबा आपण नवीन कपडे घातले, ते खराब होतील. ही गोष्ट त्यांच्या लक्षात नाही आली. द लिटिल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल विथ हर शूज ऑन. आता त्यांच्यामध्ये जी छोटी होती ना, ती त्या डबक्यात बूट घालून तशीच आत गेली. बट द ओल्डर गर्ल सेड टू हर. पण त्यामध्ये जी मोठी होती, थोडीशी मोठी तिच्यापेक्षा, तिला म्हणाली छोटीला, डोंट गो मलायशा, डोंट गो मलायशा, युअर मदर विल स्कोल्ड यू. की मलायशा तू पाण्यात बूट घालून जाऊ नकोस, तुझी आई तुला ओरडेल. कारण नवीन कपडे आहेत, नवीन बूट आहेत, ते बूट भिजतील ना, खराब होतील, आई तुला ओरडेल. आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. मी काय करते, माझे बूट काढून बाजूला ठेवते आणि तू पण तसंच सेम कर. सेम म्हणजे माझ्यासारखंच कर, बूट काढून बाजूला ठेव. द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज, रेज देअर स्कर्ट्स अँड वॉक थ्रू द पडल टुवर्ड इच अदर. आता त्या दोघींनी आपले बूट काढले, त्यांचे जे स्कर्ट्स होते ते थोडेसे वर केले, पाणी लागू नये किंवा पाण्याने भिजू नये म्हणून, आणि दोघीही पाण्यात जाऊ लागल्या. त्या डबक्यात त्या जात होत्या, एकमेकींच्या दिशेने त्या येत होत्या. म्हणजे एक ह्या बाजूने येत होती डावीकडून, एक उजवीकडून येत होती. अशा एकमेकींकडे पाहत पाहत त्या चालत होत्या. मलाशा स्टेप्ड इन अप टू हर अँकल्स अँड सेड. मलाशा स्टेप्ड इन अप टू हर अँकल्स अँड सेड. आता मलाशाचे पाय जे होते ते घोटापर्यंत आत बुडाले. त्या पाण्याच्या डबक्यात मलाशाचे पायाचा घोटा माहिती आहे तुम्हाला? पायाच्या आपला जो तळवा असतो त्याच्या वर कोपऱ्यात पायाचा घोटा असतो. मग मलाशाचे पाय घोट्यापर्यंत भिजले खाली असलेल्या पाण्यामुळे. अँड सेड, इट इज डीप अकुल्का, आय एम अफ्रेड. ती म्हणाली, ती दुसरी जी मुलगी होती ना थोडीशी मोठी, तिचं नाव होतं अकुल्का. ती अकुल्काला म्हणाली, अरे बापरे, हे पाणी थोडंसं खोल आहे, मला भीती वाटते, कारण मलाशा लहान होती, हो की नाही? नेव्हर माइंड, शी रिप्लायड. मग थोडी मोठी असलेली अकुल्का म्हणाली, काही हरकत नाही, इट विल नॉट बी एनी डीपर. म्हणजे पाणी जास्त काही खोल नाही आहे, खोल नसेल. कम स्ट्रेट टुवर्ड मी. तू एक काम कर, तिकडनं माझ्याकडे चालत चालत सरळ ये. दोघी एकमेकींच्या समोर होत्या, एकमेकींकडे त्या येत होत्या, जरा दूर दूर होत्या. दे केम क्लोजर टू इच अदर. तर थोड्याच वेळात त्या दोघी
एकमेकींच्या अगदी जवळ आल्या. अकुल्का सेड, मलाशा, लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली. मग अकुल्का म्हणाली की मलाशा, एक काम कर, तू जरा हळूहळू चाल, कारण त्या डबक्यामध्ये पाणी आहे, चिखल पण आहे, त्यामुळे चिखल उडू देऊ नकोस, तू जरा जपून चाल, असं ती अकुल्का म्हणाली. शी हॅड बेअरली सेड दॅट वेन मलाशा She had barely said that when Malasha plucked her foot into the water and bespattered अकुल्का's new dress. मग जेव्हा मलाशा असं म्हणाली तेव्हा तिचं बोलणं अकुल्का मलाशाला म्हणाली की तू जरा सांभाळून चाल, चिखल उडू देऊ नकोस, आपल्याला पाण्यातून चालायचं आहे पण चिखल उडवायचा नाही. मग अकुल्काचं हे बोलणं पूर्ण व्हायच्या आतच मलाशाने काय केलं, धपकन पाण्यात पाय बुडवला आणि त्या अकुल्काच्या नव्या झग्यावर किंवा नव्या कोऱ्या फ्रॉकवर चिखल उडाला. बघा त्या चित्रात ती पिवळा ड्रेस घातलेली आहे अकुल्का आणि समोर असलेली निळा ड्रेस घातलेली आहे मलाशा. ओके, तर ती मलाशाने पाण्यात पटकन पाय घातला आणि चिखल त्या अकुल्काच्या नवीन ड्रेसवर उडाला. बट ऑल्सो हर नोज अँड आईज, फक्त ड्रेसवर नाही तर तिच्या नाकावरही उडाला, तिच्या डोळ्यावरही उडाला. वेन अकुल्का सॉ द स्पॉट्स ऑन हर ड्रेस शी ग्रीव अँग्री ॲट मलाशा. जेव्हा अकुल्काने आपल्या ड्रेसवर जे चिखलाचे डाग पाहिले तिला मलाशाचा राग आला, कारण ती मलाशाला सांगतच होती की जरा सांभाळून चाल, हां चिखल उडेल. तेवढ्यात मलाशाने चिखल तिच्या अंगावर उडवला आणि कदाचित चुकून उडवला असेल, पण दोघींचे ड्रेस नवीन होते सण असल्यामुळे. सो शी ग्रीव अँग्री ॲट मलाशा. त्यामुळे अकुल्काला मलाशाचा राग आला, तिचा नवीन ड्रेस खराब झाला म्हणून. अँड स्कोल्डेड हर, ती मलाशाला ओरडली की तू माझा ड्रेस का खराब केला. अँड रॅन आफ्टर हर, आणि ती धावत मलाशाच्या मागे पळाली तिला मारण्यासाठी. अँड वॉन्टेड टू स्ट्राईक हर, म्हणजे तिला त्या मलाशाला मारायचे होते, राग आला होता अकुल्काला. ठीक आहे. मलाशा वॉज फ्रायटन अँड सीइंग वॉट ट्रबल शी हॅड कॉज्ड jumped out of the puddle and run home and ran home. तर मलाशा घाबरली, अरे ही अकुल्का आपल्याला मारायला येते. ती खूप घाबरली, कारण तिने पाहिलं की तिने काय उपद्व्याप केलेला आहे. तिच्यामुळे अकुल्काच्या अंगावर चिखल उडाला, तिचा नवीन ड्रेस खराब झाला. त्यामुळे ती घाबरली आणि धावत धावत आपल्या घरी पळाली. अकुल्का's मदर पास्ड बाय. आता एवढ्यात काय झालं, अकुल्काची आई बाहेर आली. शी सॉ हर डॉटर्स ड्रेस बेस्पॅपर्ड अँड सॉइल्ड. तिने पाहिलं की तिची ती मुलगी होती अकुल्का, तिचा नवीन ड्रेस बेस्पॅपर्ड म्हणजे चिखलाने माखला होता, अँड सॉइल म्हणजे खराब झाला होता. अकुल्काच्या आईने पाहिलं. ठीक आहे. मग ती अकुल्काला म्हणाली, वेअर ॲक्युज्ड वन, डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. म्हणजे अगं नतद्रष्ट मुली किंवा अगं घाणेरडी मुलगी कुठली, हा ड्रेस तुझा इतका नवीन खराब कसा काय झाला. नवीनच आजच घातलेला पहिल्यांदा, खराब कसा बरं झाला. मलाशा हॅज पर्पसली स्प्लॅश्ड इट ऑन मी. मग अकुल्काने आईला सांगितले की आई, मलाशाने मुद्दाम माझ्या अंगावर चिखल उडवला आहे. अकुल्का's mother grasped Malasha and gave her a knock on the
नेप ऑफ हर नेक. आता अकुल्काच्या आईला पण राग आला. तिने काय केलं? मलाशाला घट्ट पकडले आणि तिच्या मानेवर जोराचा फटका मारला रागाने. कारण तिच्या मुलीचा अकुल्काचा नवीन ड्रेस मलाशाने खराब केला होता. मग मलाशा किंचाळू लागली, रडू लागली ना, मारल्यावर ती रडणारच. सो मलाशा बिगेन टू हाऊल. मलाशा रडू लागली. अँड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस. मलाशाची आई पण घराच्या बाहेर धावत आली की आपली मुलगी का बरं रडते. वाय डू यू स्ट्राईक माय डॉटर? शी बिगेन टू स्कोल्ड हर नेबर. मग मलाशाला विचारल्यावर तिने सांगितले की अकुल्काच्या आईने मला मारले मानेवर. मग असं सांगितल्यावर अर्थातच साहजिकच मलाशाच्या आईला राग आला. तिने आपल्या शेजारच्या बाईला म्हणजे अकुल्काच्या आईला विचारले, तुम्ही का मारलत माझ्या मुलीला? पेज नंबर 13 पहा. तिथे तुम्हाला मलाशाची आणि अकुल्काची आई दिसते आणि इतर बायकाही दिसतात, भांडतात. तुमच्या बाबतीतही असं बऱ्याचदा होत असेल. लहान मुलांच्या भांडणामध्ये मोठी पडतात. साहजिकच आपल्या मुलाला मारलेलं आईवडिलांना आवडत नाही आणि ते शेजारच्यांना विचारायला जातात आणि भांडायला सुरुवात होते. मग लहान मुलं बाजूला राहतात आणि मोठीच भांडत बसतात. तसा हा प्रकार झालेला आहे. वन वर्ड ब्रॉड बॅक अनदर. आता काय झाले की एक शब्दाने शब्द वाढत गेला. अकुल्काची आई एक म्हणत होती, मलाशाची आई त्याच्या पुढचं बोलत होती. म्हणजे भांडणं वाढत गेली, शब्दाला शब्द वाढत गेला. अँड द वुमेन बिगेन टू क्वारल. आणि त्या बायका एकमेकींशी भांडू लागल्या. द मेन टू रेन आउट. तर घरातून त्यांचे नवरे पण बाहेर आले. अँड अ बिग क्राऊड गॅदर्ड इन द स्ट्रीट. आणि पूर्ण घराच्या बाहेर रस्त्यावर मोठी गर्दी किंवा जमाव जमला. खूप लोक जमा झाली. काही लोकांना सवय असते ना, कोणाची भांडणं झाली की बघायला मुद्दाम येतात बाहेर, त्यांना मजा वाटते. व शेजारचे बाजारचे भरपूर जण आले. ऑल वेअर क्राईंग अँड नो बडी कुड हिअर हिज नेबर. सगळे एकमेकांवर ओरडत होते, भांडत होते आणि कोणीही आपल्या शेजारच्यांचे म्हणणे ऐकू घेईल. म्हणजे मलाशाचे आईवडीलही भांडत होते, अकुल्काचे आईवडीलही भांडत होते. कोणी दुसऱ्यांचं काय मत आहे, काय बोलतायत, समोरची व्यक्ती काय बोलते, त्यांना काय म्हणायचे हे ऐकून घ्यायच्या तयारीतच नव्हते. दे स्कोल्डेड अँड क्रस्ड इच अदर. आता दोघेही म्हणजे दोन्ही घरातली लोक एकमेकांना ओरडू लागली, एकमेकांना शिवशाप देऊ लागले, वाईट शब्द वापरू लागले. वन मॅन गेव अनदर मॅन अ पुश. एका माणसाने दुसऱ्याला ढकलले. अँड अ फाईट हॅड बिगन. आणि तिथे भांडणाला सुरुवात झाली. एकाने दुसऱ्याला ढकलले आणि खरी भांडण्याला सुरुवात झाली. वेन अकुल्कास ग्रँडमदर केम आउट. तेवढ्यात अकुल्काची आजी होती घरात, ती बाहेर आली. शी स्टेप्ड इन द मिडेस्ट ऑफ द पीसंट्स अँड बिगेन टू टॉक टू देम. द पीसंट्स म्हणजे शेतकरी. हे अकुल्का आणि मलाशा ते दोघीही ह्या शेजारी राहत होत्या आणि त्यांचे वडील शेतकरी होते. मग अकुल्काची आजी बाहेर आली आणि तिने सर्व शेतकऱ्यांच्या मधोमध जाऊन ती उभी राहिली आणि ती त्यांच्याशी बोलू लागली. ती समजावू लागली की अरे बाबांनो, तुम्ही का भांडताय, भांडू नका. व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स. ती काय म्हणाली, माझ्या लाडक्या मुलांनो, आजी होती ना ती, तुम्ही काय करीत आहात? हा तर सुट्टीचा दिवस आहे. कन्सिडर द हॉलिडे. हा सुट्टीचा दिवस आहे, संडे आहे आणि आज ईस्टरचा सण पण आहे, रविवार आहे आणि सुट्टीच्या दिवशी तुम्ही भांडताय एकमेकांशी. दिस इज अ टाईम फॉर रिजॉयसिंग. सण आहे आज आनंद साजरा करायचा, मजा करायची.
गोडधोड बनवायचं, खायचं, केक खायचा, केक कापायचा, आणि तुम्ही काय भांडताय? अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग. आणि बघा तुम्ही काय पाप करताय. सणाच्या दिवशी तुम्ही भांडते अक्षरशः. दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन. पण त्या म्हातारी बाईचं किंवा त्या आजींचं बोलणं कोणीही ऐकलं नाही, कोणीही लक्ष नाही दिलं. अँड ऑलमोस्ट नॉक्ड हर ऑफ हर फीट. आणि आजींच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्यांनी त्या आजीलाच धक्का मारून जवळजवळ खालीच पाडलं. ते भांडता भांडता आजीलाही धक्का लागला आणि आजी खाली पडता पडता वाचली. शी वूड नेवर हॅव स्टॉप देम. आणि ती त्यांचं भांडण थांबवू शकली नाही. इफ इट हॅड नॉट बीन फॉर अकुलकास अँड मलाशा. आणि जर ती अकुलका आणि मलाशाची बाब नसती तर तिने त्यांना कधीही थांबवले नसते. कारण त्या शेजारी राहणाऱ्या 2 मुली होत्या, मैत्रिणी होत्या. आणि मैत्रिणी असूनच छोटंसं भांडण झालं, ठीक आहे ना. आईवडिलांनी का भांडायचं? मग त्यांचं दोघींचं भांडण नसतं तर आजी थांबवायला आली नसती. त्या मुलींसाठी आली, पण आजीचं कोणी ऐकून घेत नव्हते. वाईल द वुमेन एक्सचेंज वर्ड्स, अकुलकास वाइप्ड ऑफ हर ड्रेस. आता काय झालं, त्या स्त्रियांची, अकुलका आणि मलाशा दोघींच्या आईची बाचाबाची सुरू होती. भांडण जोरात वाढलं होतं. मग अकुलकाने काय केलं, आतमध्ये जाऊन तिच्या फ्रॉकला लागलेला जो चिखल होता तो चांगला पुसून काढला आणि ती परत बाहेर खेळायला गेली. शी वूड नेवर अँड वेंट बॅक, खाली बघा, टू द पडल इन द लेन. आणि त्या बोळ्यामध्ये त्यांच्या घराच्या समोरच्या रस्त्याला जे डबकं होतं तिथे ती खेळायला गेली. शी पिक्ड अप अ पेबल अँड बिगेन टू स्क्रॅच द ग्राउंड सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. अकुलकाने काय केलं, एक दगड घेतला, ती डबक्याजवळ खेळायला गेली. तिथे जाऊन तिने एक दगड उचलला, वाटोळा दगड म्हणजे असा गोलाकार दगड उचलला. गावी काय रस्त्यावर इकडे तिकडे दगड आपल्याला मिळतात. आणि तिने जमिनीवर खरडायला सुरुवात केली. दगडाने असं जमिनीवरती खरडत होती, जेणेकरून पाणी रस्त्यावर वाहू लागेल. तिने पाण्याला मार्ग द्यायला सुरुवात केली. ठीक आहे, जमिनीवर तिने असा रस्ता पाणी जायला रस्ता तयार करायला सुरुवात केली. शी पिक्ड अप अ पेबल अँड बिगेन टू स्क्रॅच द ग्राउंड सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. वाईल शी वॉज स्क्रॅचिंग मलाशा केम अप अँड बिगेन टू हेल्प हर. आता ती असा रस्ता खरवडत असताना, रस्त्यात पाण्याला जायला जागा करत असताना ती मलाशा पुढे आली आणि तिने काय केले, तिला मदत करायला सुरुवात केली. तिची मैत्रीणच ना, शेजारची. थोड्या वेळापूर्वीच त्यांचं भांडण झालं होतं, पण दोघीही आपलं भांडण विसरल्या आणि परत एकमेकींच्या जवळ आल्या. शी पिक्ड अप अ चिप अँड विडन द रील. तिने काय केलं, मलाशाने चपटा असा एक दगड घेतला आणि तिने रस्ता असा जरा रुंद करायला सुरुवात केली. तो जो ओढा होता तो रुंद करायला सुरुवात केली. शेवटचं पान पहा, पेज नंबर 14. द पीसंट्स हॅड बिगन टू फाईट. आता इथे त्या शेतकऱ्यांची भांडणं सुरूच होती. ती अकुलका आणि मलाशाचे आईवडील जोरजोरात एकमेकांशी भांडत होते. जस्ट ॲज द वॉटर वेंट डाऊन द रील टुवर्ड द प्लेस वेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू सेपरेट द मेन. आता ती जी माणसं भांडत होती
त्या भांडणाऱ्या माणसाला थांबवण्याचा त्या आजीने खूप प्रयत्न केला. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचे भांडण कसे सुरू होते. शेतकऱ्यांचे भांडण चालू असतानाच पाणी ओढ्यातून वाहत वाहत तिथे ती वृद्ध स्त्री जी उभी होती, त्या वाहत वाहत जिथे ती वृद्ध स्त्री त्या माणसांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती, तिथपर्यंत पाणी आले. मलाशाने अनुष्काने पाण्याला मार्ग करून दिला. मग आजी जिथे उभ्या होत्या तिथपर्यंत ते पाणी आले. द गर्ल्स रॅन, त्या मुली धावल्या. वन फ्रॉम वन साईड अँड वन साईड ऑफ द रील, द अदर फ्रॉम द अदर साईड. त्या मुली त्या ओढ्याच्या दोन्ही बाजूने धावत आल्या. एक ह्या बाजूने आणि एक त्या बाजूने पळत सुटल्या. लुक आउट मलाशा, लुक आउट, शाउटेड अकुल्का. अकुल्का मोठ्याने ओरडली, मलाशा बघ बघ ते काय झाले. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ. तर मलाशाला स्वतःलाच काहीतरी सांगायचे होते. मलाशाला काहीतरी सांगायचं होतं. बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. पण मलाशा इतकी खुश होती पाणी वाहत वाहत पुढे आले म्हणून. ती इतकी हसत होती अकुल्काशी बोलता बोलता की तिला काय सांगायचे ते हसण्याच्या नादात ती सांगूच शकली नाही. द गर्ल्स वेअर रनिंग अँड लाफिंग ॲट अ चिप विच वॉज बॉबिंग अप अँड डाऊन द रील. आता त्या ज्या मुली होत्या त्या मुली धावत होत्या आणि हसत होत्या. पळत पळत त्या थेट शेतकऱ्यांच्या घोळक्यात शिरल्या. जिथे शेतकरी उभे होते तिथे त्या आल्या. ते रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ द पीसंट्स. त्या शेतकऱ्यांच्या गर्दीत त्या मुली आल्या. द ओल्ड वुमन सॉ देम अँड सेड टू द पीसंट्स. आता त्या आजीने त्या मुलींना पाहिले आणि त्या आजी त्या शेतकऱ्यांना म्हणाल्या, त्यांच्या वडिलांना म्हणाल्या, त्या मुलींच्या वडिलांना, शेम ऑन यू बिफोर गॉड मेन. म्हणजे अरे लोकांनो, जरा देवाची तरी लाज बाळगा. एका छोट्याशा गोष्टीवरून तुम्ही एकमेकांशी इतके भांडता. केव्हापासून भांडताय तुम्ही? जरा देवाची तरी तुम्ही लाज बाळगा. यू हॅव स्टार्टेड फायटिंग ऑन अकाउंट ऑफ दीज टू गर्ल्स. तुम्ही ह्या दोन मुलींसाठी भांडायला सुरुवात केली. एकीने दुसरीच्या कपड्यावर चिखल उडवला म्हणून तिच्या आईला राग आला. आईने भांडायला सुरुवात केली. मग पहिलीची आई आली, मलाशाची आई आली, अकुल्काची आई आली, भांडायला सुरुवात. त्या भांडता भांडता त्यांचे बाबा आले, वडील आले, त्यांनीही भांडायला सुरुवात केली. किती मोठं भांडण वाढलंय तुमचं. जरा लाज वाटते का तुम्हाला? लाज बाळगा. अँड दे हॅव लॉंग ॲगो फॉरगॉटन इट. बराच वेळ झाला आहे, तुम्ही विसरून गेला आहे की तुम्ही भांडताय. किती वेळ भांडताय तुम्ही, ठीक आहे. आणि ह्या मुली बघा, ह्या मुली तर विसरून गेल्या की थोड्या वेळापूर्वी त्यांचं भांडण झालं होतं आणि त्या परत एकमेकींशी बोलू लागल्या, एकमेकींबरोबर खेळू लागल्या, हसतायत, खेळतायत, मजा करतायत. द डिअर चिल्ड्रन हॅव बीन प्लेईंग नाईसली टुगेदर. ह्या मुली एकमेकींशी छानपैकी खेळत आहेत. लाडक्या मुली एकमेकींशी न भांडता खेळत आहेत. थोड्या वेळापूर्वी त्यांचं भांडण झालं होतं हे ते विसरून गेले. दे आर वायझर देन यू. आणि ह्या मुलींना तुमच्यापेक्षा अतिहुशार आहेत, समंजस आहेत, छोटे आहेत, पण झालेलं भांडण थोड्या वेळापूर्वीच त्या विसरून परत खेळू लागले. द मॅन लुक्ड ॲट द गर्ल्स. आता ती माणसं जी भांडत होती, अकुल्का आणि मलाशाचे आई बाबा, ते एकमेकांकडे बघू लागले, मुलींकडे बघू लागले. अँड दे फेल्ड अशेम्ड. आणि त्यांना स्वतःचीच लाज वाटली. अरे ह्या मुलींसाठी आपण भांडत होतो आणि ह्या मुली काय खेळू लागल्यात एकमेकांशी भांडण विसरून. देन दे लाफ्ड ॲट देमसेल्फ. आता त्यांना स्वतःलाच हसू आले की आपण उगीचच भांडलो एकमेकांशी. अँड
स्कॅटर टू देअर फार्म्स. आणि मग ते शेतकरी एकमेकांशी हसत भांडण संपलं होतं आणि ते आपापल्या शेताकडे निघून गेले कामासाठी. आता ही गोष्ट लिहिली आहे काउंट लिओ अँड टॉलस्टॉय. हां, एन म्हणजे त्यांचं ते मधलं नाव आहे. ॲडॅप्टेड फ्रॉम अ ट्रान्सलेशन बाय लिओ व्हिनर. आता ही जी गोष्ट घेतलेली आहे ती काउंट लिओ टॉलस्टॉय यांनी एका पुस्तकातून ह्या गोष्टीचं भाषांतर केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे ही गोष्ट संपली आहे. कारण आता मी ही गोष्ट पूर्ण का केली? आज शुक्रवार आहे, पुढचा तास आपला मंगळवार आहे. मग मंगळवारपर्यंत अर्धी जर गोष्ट आज मी शिकवली असती तर मंगळवारपर्यंत तुम्ही विसरून गेला असता. म्हणून आजच्या तासाला मी ही गोष्ट पूर्ण केलेली आहे. आणि मला माहिती आहे की व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, तरीसुद्धा तुम्ही तो पूर्णपणे ऐकलेला आहे. मागचा घरचा अभ्यास असा असेल, गोष्ट मनात व्यवस्थित वाचायची. हां, वेळ लागला तरी चालेल, एकदा ती व्यवस्थित वाचायची आजच, उद्यासाठी ठेवायची नाही. उद्या आपण म्हणतो आणि मग विसरून जातो. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर गोष्ट व्यवस्थित मनात वाचा. त्यानंतर जो मी स्वाध्याय पाठवते तो लिहून मला फोटो पाठव. ठीक आहे, चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपला. सर्वांना बाय, हॅव अ गुड डे.